अमोल भाऊ खताळ यांना आमदार केल्याशिवाय थांबणार नाही व सत्य लाईट सुद्धा आलेली ठीक आहे. भगवंताचा आणि देवांचा सुद्धा आशीर्वाद आहे. परिवर्तन अटळ आहे आणि कुठल्याही परिस्थितीत महायुतीचा जास्तीत जास्त जागा येऊन पुन्हा एकदा महायुती सरकार यावं. ताव पहिल्यापासून आहे, आजच नाही. 62 सालापासून आहे. कोणाकडे आहे? विखे साहेबाकडे पहिल्यापासून आहे, आज नाही. बड्डल बाज नाही कार्यक्रम माझ्याकडे खरे नाही. गाभरदार माणूस नाही मी. 20 वर्ष या भागाचं एकच मागण प्रतिनिधी केले थोरात साहेबांनी. काय कामं केली ते इकडे? काहीच काम नाही, पाणी नाही. आता आलंय पाणी आम्हाला ते युती सरकारचं कामच नाही काही. थोरात साहेबांनी काय केलं? स्वराज साहेबाचा विषय की माझ्याकडे पुढे नका सांगू. मला बी काय सांगू याच्याकडे लक्ष द्या. बाकीच्या पंचायती विचारायचं नाही मला. हे जे चाललंय मला जेवढा सुविधा मिळाला त्यांच्या मागे मी आहे. आपलं भाजपाच्या याच्यावर करतो. भाजपच्या यावरती 40 वर्षात एक माणूस आहे तुमच्याकडे आमदार आहे, पण विकास कुठे? विकास नाही. त्याचे काय आता अमोल खताळला विरोधात आहे आणि बाळासाहेब थोरात आहेत आमचे रेग्युलर कॅन्डिडेट. माझ्या माहितीतला सर्व कोणी युवा वर्ग आहे तो फक्त सुजय दादांच्या पाठीमाग आहे. आणि 100% बदल घडणार म्हणजे घडणार. होणार आहे. हो 100%. 100% बार बोलायला आहे. हो 40 वर्षापासून आम्हाला इकडे पाण्यापासून वंचितच ठेवलंय. आता पण तो जलनाईक म्हणतोय आता संगमनेरला आमच्या कचरे जशी देऊ. काय होते दहशत म्हणजे काय करते? दहशत म्हणजे काय? ते आता काय कोण काय बोललं त्याच्यावर त्या गाड्या फोडल्या. संगमनेर मतदारसंघ आदरणीय आमदार साहेब बाळासाहेब थोरात साहेब. कशाच्या दृष्टीनं अमोल खताळ यांना आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब. हो पुन्हा एकदा 40 वर्ष झाले म्हणजे आमची वडिलांची पिढी गेली, आता आम्हाला आमची जाऊन नाही द्यायची. हा पोरगा चांगलं काम करील आणि परिवर्तनाची लढाई या परिवर्तनाच्या लढाईमुळे परिवर्तन अटळ आहे. सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतली तर अमोल भाऊ प्रचंड बहुमताने इथं संगमेर तालुक्याचा आमदार होईल. नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, मी आता संगमनेर तालुक्यामध्ये असलेल्या निळवंडी गावामध्ये आलोय. तर नेमकी संगमनेरची विधानसभा नेमकी कशी असणार आहे, लोकांचा नेमका मूड काय आहे, लोक विद्यमान आमदारला किती गुण देणार आहे, ती लोक त्यांना पास करणार आहेत, नापास करणार आहेत, ती लोक त्यांच्या कामावरती समाधान आहे, या सगळ्या एकूण प्रश्नाची उत्तरं या गावातून आपल्याला मिळवायची. ती चला नेमका कौल कुणाचा आहे, तुम्हाला प्रश्न पडला असेल या गावातून नेमका कौल कुणाचा आहे, चला त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा नमस्ते. नमस्कार. काय नाव? गणेश आहेर. आहेर आहे. आहेर. आहेर. तुम्ही काय शाळा करता, कॉलेज काय? नाही, मी ऍक्च्युली जॉबला आहे. काय म्हणते इकडे पोरं विधानसभेला? सगळे युवा हे फक्त सुजय दादांच्या पाठीमागे आहे. कारण इथला जो काय असेल तो म्हणजे माझ्या माहितीतला सर्व कोणी युवा वर्ग आहे तो फक्त सुजय दादांच्या पाठीमागे आहे. आणि 100% बदल घडणार म्हणजे घडणार. कारण 40 वर्ष झाले म्हणजे आमची वडिलांची पिढी गेली, आता आम्हाला आमची जाऊन नाही द्यायची. काय कशी गेली वडिलांची पिढी? तेच आता आमचा दुष्काळी पट्टा मानला जातो. म्हणजे तो आम्ही म्हणण्यापेक्षा सगळेच म्हणतात का तळेगाव पट्टा हा दुष्काळी पट्टा आहे. तर 2024 मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्फत आमच्या निळवंड्याच्या चारीला पाणी आलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तुमच्या आमदारांनी काय केलं? आमच्या आमदारांनी काय केलं आता ते आम्हालाच नाही, आम्हाला सांगता येणार नाही त्यांनी काय केलं आमच्यासाठी. 40 वर्ष कसं काय निवडून गेलं? नाही, आता काय आम्ही पाठीमागं पण जे मतदान केलं ते आम्ही त्यांच्या विरोधातच केलेलं आहे. तर आम्ही त्यांना कधी मतदान नाही केलेलं. आता संगमनेर तालुक्यात मध्ये पोरासाठी रोजगारासाठी काय? काहीच नाही. जे आपल्याला जाऊन बघावं लागतं कुठंतरी काम एखाद्या याच्यामध्ये तिथं करावं लागतं आपल्याला. बर, त्यामुळे परिवर्तन होणार आहे. हो 100%. सुजय विखेच्या पाठीमागे आहे. हो. आता उमेदवार कोण आहे इकडे माहिती? अमोल खताळ. कसा आहे उमेदवार? उमेदवार ते प्रत्येक गावामध्ये जाऊन युवकांशी संवाद साधते, प्रत्येकाच्या चर्चेमध्ये आहे ते, नाही का? त्यामुळे 100% परिवर्तन होणार. हो. 40 वर्ष परत आता बदलत आहे. हो साहेब नमस्ते. बोला. आता संध्याकाळचा टाइम आहे आणि नेमका या संगमनेरचा आमदार कोणाला करायचं विचारासाठी गावामध्ये आलोय. लोक वेगळ्या प्रतिक्रिया, तुमचं काय म्हणणं आहे? गेली 40 वर्षापासून विकासाच्या दृष्टीनं अमोल खताळ यांना 40 वर्ष काय केलं? 40 वर्षामध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या, समजा एक तालुका लेवलला काही विकास असेल पण गाव लेवलला कुठलाही विकास नाही. काय प्रश्न येते गावात? पिण्याच्या पाण्याची प्रश्न आहे. समजा आमची 18 गावाची पाणी पिण्याची योजना आहे, ती क्लिअर कट चालत नाही. असे खूप प्रश्न आहे. ते एक सर्वसामान्य माणूस सांगू शकत नाही, दबावाखाली. बरं, कशाचा दबाव आहे? ज्यावेळेस सरकार बदलला जाईल, दुसरा प्रतिनिधी येईल, त्यावेळेस ते बोलला जातील. बर, पण उमेदवार बदला येतला. हो. बाकी संगमनेरचा विकास झाला नाही प्रॉपर? नाही, खेडेपाड्यात रस्त्यांचे प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहे.
खूप खूप प्रश्न आहे. 40 वर्ष सत्ता थांबवत आहे. तर काही आता शहरी भागामध्ये असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. पण खेड्यापाड्यात बर आता नमस्ते. नमस्कार. काय सर्व्हिसला जॉबला शेती नोकरी सर्व्हिस कुठं संगमनेर. संगमनेरला. बर तर संगमनेरची आता सगळ्याच महाराष्ट्र 20 तारखेला मतदान आहे. काय तरुण पोरांचं म्हणणं काय संगमनेरच्या विधानसभेविषयी? संगमनेर मतदारसंघ मी आदरणीय आमदार साहेब बाळासाहेब परत साहेब. बर हो. कशात त्यांना निवडून द्यायचं परत परत हा काय करणार त्यांना निवडून द्यायच्या पाठीमागचं? इतर तालुक्यांचा आपण जर विचार करता बघतो महाराष्ट्र राज्यामध्ये, तर आपण संगमनेर सोडून ज्या वेळेस इतर जिल्ह्यांमध्ये जातो, कोणत्याही जिल्ह्यात पण जाऊ आपण, त्यावेळेस आदरणीय आमदार साहेब म्हणजे आपण जर बोललो संगमनेरवरनं आम्ही आलो तर आदरणीय साहेबांचं एक मितभाषी, एक सुसंस्कृत आणि शांत. नमस्ते. नमस्ते. धन्यवाद का पाहणं बसलाय. हा बसले मग आता काय बर शेतीचे काम काय करून आटोपलो. काय शेतात काय आता? शेतामध्ये सोयाबीन होती, आता शेती नांगरायची आता आणि त्याच्यात गहू करायचं. गहू करायचा आहे. बर तो तर काय मिळाला चांगला? विकली नाही अजून. बर बाजार बरा आहे म्हणते. ठीक सगळं असलं ते पाणी असल्यामुळे पाणी आलं ना पाटाचं. दिवाळी काय म्हणते? दिवाळी आनंदीत आहे. आनंदीत आहे. हो हो आता दिवाळी सोबत आपल्या विधानसभा गाजवायच्या इकडं. हो हो आनंदी. तुम्हाला चर्चा इकडं आता हवा आता ज्याने काम केलं त्याची चर्चा राहणार ना. शिंदे सरकारनं भरपूर कामं केले ना, लाडकी बहीण योजना केली. परत तुम्हाला सांगतो आपल्याला दर 3 महिन्याला 2,000 रुपये मुख्यमंत्र्याची भेटतात, 2,000 रुपये पंतप्रधानाची भेटतात. नमस्ते. नमस्कार. नाही मिशाल ताव दिला जोरात. मग तुम्हाला पाहून नाही दिला मी तर माझ्या कायमच्या विषय. कायमच्या त्या हा पहिल्यापासून अशा येत्या. हा असं राहायचं रुबाबात राहायचं. एकदम अशाच पहिल्या. एकदा हात करून आज नाही त्या. पहिल्यापासून नाही द्या. हा बर बोला. आता मिशाल तसा ताव दिला आहे. हा इकडे आमदार केवढं ताव द्यायचा आता आपल्याला? मग ताव पहिल्यापासून आहे, आजच नाही. 62 सालापासून आहे. कोणाकडे आहे? विखे साहेबाकडे पहिल्यापासून आहे, आज नाही. तुमचा बद्दल बाज नाही कार्यक्रम माझ्याकडं. हा खरे नाही, गाभरदार माणूस नाही मी. हा हा आता मला काय मला जेवढं सुविधा मिळाली मी त्याच माणसाला करणार आहे. मला बाकीचे घेणं नाही काय नसतं. थोरात साहेबांनी काय केलं इकडे? हा थोरात साहेबांनी काय केलं? थोरात साहेबाचा विषय की माझ्याकडे पुढे नका सांगू. मला बी काय सांगू याच्याकडे लक्ष द्या. हा बाकीच्या पंचायती विचारायचं नाही मला. हा हे जे चाललंय मला जेवढं सुविधा मिळाला त्यांच्या मागं मी आहे. काय सुविधा मिळाली? मला एसटी प्रवास फुकट, धान्य फुकट, एसटी फुकट, दवाखाना फुकट, खायचं हिंडायचं मोबाईल हिंडायचं. हा हा. ते दादागिरी म्हणते. जे ते मा सगळ्याची दादागिरी ज्यांच्याकडे असेल त्यांच्याकडे असेल. मी दादागिरीला बी येत नाही. हा माझं मी गावात पाहतो. आम्हाला जे तकलीफ दिली त्यांच्या विरुद्ध आम्ही राहणार आहे. 40 वर्ष कसं काय निवडून दिले एक माणूस? मग एक माणूस त्याला ज्याला आवडत तीन दिला, आम्ही नाही दिला. हा तुम्हाला आवडत नाही ते? आमचं काही कामच नाही झालं ना. पाणी आणली म्हणजे निवडून द्यायची. पाणी कोण आणलं ज्यांनी आणलं त्यांच्या मागे. मला शेती नाही, आणलंय त्यांना फायदा आहे, मला काही नाही फायदा. हा हा मी दाड्या करतो, मिशा करतो, हा हा या कामाचा आहे मी. बरं. मला वाटीत पाणी असलं बाद झालं. मला शेतीचं काही गरज नाही हा हा आणि शेती असं मला काय फायदा आहे. वाटीत पाणी असं पास झालं म्हणजे मग काय? हा हा बरोबर. हा मग आता याच्यापेक्षा काय सांगायचं मी. बाकीचं रस्ता बिस्त चांगला आहे इकडं? हा रस्ता बिस्त चांगला आहे इथं का? रस्ते पुढे खराब आहे ना. हा नमस्कार. नमस्कार. काय कडक पुढारी पुढारी वाटला नाही मला. खायचे पुढे मग ही काय टोपी बिपी आपली टोपी पुढची? आता मग टोपी आता घालतोय पहिल्यापासून. पहिल्यापासून. बर पुढार पण नाही ना गावात? नाही काय पुढे नाही. सामान्य माणूस आहे. सामान्य माणूस. काय म्हणतो सामान्य माणूस विधानसभेला इकडे संगमनेरला? संगमनेरला आमच्याकडे दहशत आहे. काय होते दहशत म्हणजे? काय करते हा दहशत म्हणजे? काय ते आता काय कोण काय बोललं त्याच्यावर त्या गाड्या फोडल्या, हा हा गाड्या जाळल्या काही. हा बरंच असं ते दिवशी बरंच घडलं ते. हा लोक महिलांवर अत्याचार हा अत्याचार होतोय. होतो. हा 40 वर्ष या भागाचं एकच मागण प्रतिनिधी केले थोरात साहेबांनी. काय कामं केली ते इकडे? अहो काहीच काम नाही, पाणी नाही. तर आता आलंय पाणी आम्हाला ते युती सरकारचं. हा कामच नाही काही. कुठलं आणले पाणी? निळवंडे धरणाचं. थोरात साहेब तुम्ही आणले पाणी? अहो, काय केलं मग 40 वर्ष लागायचं पाणी आणायला. हा हा सारं 10 वर्षाच्या आतच पाणी यावं लागत होतं. ते 40 वर्ष लागली. हा 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 बर तोपर्यंत जनता झुलत ठेवली पाण्यासाठी. हा कसं काय आणलं त्यानं? काय केलं? पाणी आणलं, खायचं पाणी आणलं. बर बाकीची काय कामं केली नाही ती अहो संगमनेर? इथं आमचा साधा सभा मंडप नाही निळवंड्याचा अजून इडं. हा तर बाकीचे काय काम करणार इथं? बर एक नाही अजून काहीच नाही इडं. हा मग 40 वर्ष कसं काय लोकांनी एकच माणूस निवडून दिलाय? आता कसा दिला लोकांनी? आता दडपशाही. हा दडपशाहीमुळं. बर काय करणार? आता दादागिरी म्हणून काढायचे? दादागिरी मोडून काढायचं ठरलंय, पण आता काय होत आता शेवटी जनतेच्या हातात आहे ते. बर आता कोण आहे उमेदवार विरोधात? विरोधात उमेदवार अमोल खताळे आता कसा आहे माणूस ते? शिवसेनेचा. हा आहे त्यांचं काय वजन?
हा माणूस चांगला आहे, बरं. सर्वसाधारण शेतकऱ्याचा बरं, माणूस, शेतकरी माणूस आहे, शेतकऱ्याचा भाग संजय आहे. विखे पाटील काय उभं राहणार चर्चा चालू होती. चालली होती पण आता ते भाजपचं तिकीट भेटलं नाही त्यांना, त्याच्यामुळे मग कॅन्सल झालं. बरं होणार आहे हो 100%. 100% बा बोलायला आहे हो गुलाब आपलाच. साहेब नमस्ते. नमस्ते. तर संगमनेरची यंदाची विधानसभा त्या ठिकाणी हाय व्होल्टेज होणार आहे. कारण बाळासाहेब थोरात या भागामध्ये 40 वर्ष प्रतिनिधी केले. त्यांना शहरीसाठी शिवसेनेकडून त्या ठिकाणी दादासाहेब उभा राहिले. काय होईल इकडे विधानसभेला? साहेबाची ते बाळासाहेब थोरात येतील. कशासाठी एकच माणूस सारखा सगळं का निवडले? त्यांचे काम आहे ना. देपोळे आहे आता चांगले. देपोळे बी आणि विधानसभा बी आहे. काय चर्चा चालू लोकांची विधानसभेला सर्व पोरांची? चर्चा काय आता अमोल कातळला विरोधात आहे आणि बाळासाहेब थोरात आहेत आमचे रेग्युलर कॅन्डिडेट. आहेत. बर काय म्हणजे थोरात साहेबांना का निवडून द्यायचं? 3 कामं महत्वाची काय केली गावात तुमच्या? सर मग कोणाला निवडून द्यायचं? का द्यायचं ठीक आहे तुम्ही देणार त्यांना, पण त्या पाठीमागचं कारण काय? कारणाचा बाय की सगळ्यात महत्वाचं पाटाचं काम. हा दादा नमस्ते. नमस्ते. काय ना भूषण वकील कुठं आर्मी पोलीस कुठं कशा नाही, घरीच जॉब करतो सांगा. संगमनेरमध्ये की केस मला वाटतं पोलीस आहे नाही नाही. नाही ना. काय चर्चा आहे तरुण पोरांची काय इकडे विधानसभेला? विधानसभेला आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब. बाळासाहेब थोरात साहेब. हो पुन्हा एकदा. पुन्हा एकदा हो काय परमनंट आमदार. परमनंट आमदार आहे. हो. हा. काय केलं 4 काम 40 वर्षामध्ये आपण बघू शकतो की आमचा दुष्काळी भाग वडगाव फाट्यापासून तर तळेगाव पर्यंत हा. आधी धरण नंतर पुनर्वसन. आदरणीय नामदार साहेबांनी आधी नवीन धरणासाठी त्यांचं तिथील जे लोक होते त्यांचं आधी पुनर्वसन केलं. हा. आपण बघू शकतो इतर कोणत्याही तालुक्यामध्ये पुनर्वसन जर आपण बघितलं तर कुणी या ठिकाणी पुनर्वसन केलेलं नाही. नमस्ते. काय तरुण पोरं आहे आमदार कार्यामध्ये परत हो आमदार होणार ना बाळासाहेब थोरात. होणार? हो 100%. नमस्ते. नमस्ते. नाही निवांत आपलं बसलाय देव बसले देवाचे द्वारे थोडे देवाच्या दारी हुबाक्षण भरी. बर तिन्ही मुक्ती 40 साधी येल्या हरिमुखे म्हणा हरिमुखी म्हणायचं आता 5 वर्ष हरिमुखीच म्हणायचं आपल्याला. हरिमुखेचे आमच्याकडं आता प्रचार चालू झाला की इकडं निवडणुकीचा प्रचार चालू झाली आता. चालू झालं काय? हा 20 तारखेला मतदान आहे. असं आहे काय? 23 तारखेला गुलाल आहे. काय होईल इकडं? काय आता त्या जनताचा कौल कसायचा आता आपल्याला तर काय आपण शेतकरी बर आम्हाला शेतीतच काम करता करता आता आलो दर्शनाला. हा दिवसभर पाणीच भरावं लागत आहे. बर शेतकऱ्याचं म्हणणं काय मग? आता आम्ही तर अंगठे बाद शेतकऱ्याचं म्हणणं काय आम्ही त्याच्यातलं नाहीच आहे, आम्हाला त्याच्यातलं काही कळतच नाही ना. बरं थोरात साहेबांनी काय काम केली इकडं? हा? बाळासाहेब थोरातांनी काय काम केली का? काय आता काम आता पेठेवाले गेले, टोपीवाले गेले, पागोटीवाले गेले, अजून तर काही काम केले नव्हते. नमस्ते. नमस्ते. जय श्रीराम. काय म्हणतोय मंदिर काय नाही आता इकडे आमची दक्षिणमुखी मारुती आहे बर बर आणि इकडे विठ्ठल दक्षिण भजन कीर्तन असते नाही कधी? भजन कीर्तन चालू राहतं ना. चालू असतं या? हो काकडा चालू आहे आता. असते या? हो आता तिकडे बी भजन कीर्तन चालू झाले निवडणुकीचं. हा इलेक्शनचा काळ चालू झाला ना. हा. आरक्षण आहे ना पण हा आरक्षण लागलंय ना. अरे हा काय म्हणते इकडे लोक आता विधानसभेला? विधानसभेला आता तो सुजय दादा होता हा पण त्याला तिकीट मिळणं महत्वाचं होतं पण ते मिळालं नाही ना या वेळेला. हा 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 तेव्हा थोडी जरा हे आपले मतदार सगळे नाराजी झालेली. बर कुणा नाराज आहे? मग काय आता सुजय दादा पाहिजे होता इथं. बर आता तिने उमेदवार दिलाय की दुसरं ठेवला आता तो आपला अमोल खताळ म्हणून. हा आता काय होईल तर बर आता थोरात साहेबांनी काय काम केलं इकडं? थोरात साहेबांना 40 वर्षापासून आम्हाला इकडे पाण्यापासून वंचितच ठेवलंय. आता पण तो जलनायक म्हणतोय. हा आता चालू आहे त्याचं जलनायक म्हणे. तो म्हणतो मी आणलंय, काही म्हणतात राधाकृष्ण विखेनं पाणी आणलंय. त्यांच्यात तसं चालू आहे. तुम्हाला काय वाटतं सामान्य म्हणून कोणी आणलं पाणी? पाणी आता दोन्ही पाच आता काय समजलं ना त्याच्यामध्ये आपल्याला. हा नमस्ते. नमस्ते. काय होते तब्येत? किती आहे वय? वय 55 आहे. म्हणजे तुमच्या जन्मापासून एकच आमदार आहे इकडं? हो एकच 40 वर्षापासून एकच आहे इकडं. कसं आहे काम त्यांचं? काम बोगस बोगस आहे? कसं काय? नाही हा हे नाही अजिबात. हे पाणी आणलं ना हा विखे पाटील पाणी आणलं. बर हो हे कसं काय म्हणलं मी आणलं पाणी? नाही कोण म्हणतं पाणी आणलं? थोरात साहेब मी आणलंय पाणी. नाही ते जलनायक म्हणते हा आणि ते थोरात म्हणते हे खलनायक झाले. हा 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 बर असं मग जल नाही काय तर खल नाही काय तर? मग नाही ते जलनायक ते स्वतः जलनायक म्हणते हा पण ते विखे पाटील म्हणते खलनायक आहे. बर जनता काय म्हणते त्यांना? नाही काय नाही जनता आता जे आहे ते म्हणणारच आहे ना. त्यांच्या कामावरती समाधान आहे का? नाही थोराताच्या कामावरती नाही समाधान नाही. नाही म्हणजे अपेक्षा लोकांनी पूर्ण केल्या नाही त्या. हो हा वंचित ठेवले लोकांना काय? हो हा त्यामुळे बदल करायचा आहे. बदल करावाच लागेल. हा होईल का बदल? हो होणार 100%. नमस्ते. नमस्कार. पहिली आंघोळ्या होत्या ना? हो बर काय म्हणते ती पोळी चांगले व्यवस्थित झाली का खरेदी? हो झाली.
खरेदी झाली. बर. आता या दीपावलीसोबत आपल्या विधानसभेत पण चर्चा येते इकडे सगळीकडे आहे. हो. आता 20 तारखेला मतदान आहे इकडे संगमनेरमध्ये. मी संपूर्ण महाराष्ट्रातच आहे. बर. काय चाललं लोक कुठल्या मुद्द्यावर मतदान करणार इकडे? इकडं याच आपलं भाजपाच्या याच्यावर करतील. भाजपच्या यावरती. हा. 40 वर्षात एक माणूस आहे तुमच्याकडे आमदार. आहे पण विकास कुठे? हा. विकास नाही. 40 वर्षात काय केलं मग? 40 वर्षात कुठे काय केलं त्यांनी? हा. हे रस्ते बिस्ते पाहिले असतील तुम्ही. हा. रस्ते नाही, पाणी नाही, काय नाही, काय नाही. बर. मग विकासाच्या मुद्द्यावरच काम करणार लोक. दादागिरी म्हणते त्यांची लय. कोणची? शेत थोरांची. आहे, ज्याला आहे त्याला आहे. हा. बाकीच्यांना सर्वसामान्य माणसाला काय. बर. 40 वर्ष कसं काय लोकांनी निवडून दिलं इकडं? 40 वर्ष मग त्या टायमाला असं म्हणजे प्रतिस्पर्धी चांगल्या नव्हता ना. हा हा. हा. आता आहे सुजय दादा विखे, त्यांनी बरेच कामं केले. हा हा हा. बर. त्यांचा सपोर्ट असल्यामुळे मग म्हणजे वातावरण चांगलं आहे आता सध्याला. आहे. येतील ना निवडून? निवडून येतील ना? हो, यायला पाहिजे. दादासाहेब. हा, येते ना 100%. परिवर्तन व्हायला पाहिजे. हा, व्हायला पाहिजे. लोक वैतागले का मग हा. रस्ता असते ना ते निळवंडेच पाणी कोणी आणले? निळवंडे जात यांनी आणलंय. हे कसं काय म्हणतो आम्ही आणलं? मग 40 वर्ष त्यांनी त्या पाण्याच्या नावाखालीच आले ते. हा हा हा. 40 वर्ष राजकारण पाण्यावर केलंय. हा. त्यामुळे आता बदलायचं आहे. हा. काय म्हणतो दिवाळी? दीपावली चांगली ना, चांगली आहे. गिऱ्हाईक चांगला आहे. गिराईक चांगले गिऱ्हाईक पंचकृषीचे गिराईक आहेत आपल्याकडे. पंचकृषीला गिऱ्हाईक हो, आहे. हो. बरं. सध्या दिवाळीमुळे काय आपल्या खाद्यपदार्थामध्ये काय महागाई झाली? महागाई काय झालं मागे योग्य आहे तेच. जसं आवक जावक माल जसा कमी पडलं तसं आता जसं शॉर्टेज पडेल हा. तेव्हा 9 रुपये किलो होता लोकसभेला, आता 45 रुपये किलो झालाय. हा. आता काही कोणी बोलत नाही. शेतकरी वर्ग खुश, दुधाला भाव वाढले. आता हा. सगळं सरकारनं सगळं चांगलं केलेले. काय होईल? महायुती सरकारच्या आमदारकीला काय होईल? आमदार किल्ल्यातला तो गरीबाचा पोरा दिला ना आता अमोल भाऊ खताळ, हा. त्याला उमेदवारी दिली आपल्या शिंदे साहेबांनी. एकदम भारी काम झालं. आता आमदार आता ते न बोललेलं बरं साहेब, मुख्यमंत्री व्हायचं, भावी मुख्यमंत्री. त्याच्यात मी जास्त बोलत नाही, पण हा पोरगा चांगलं काम करील. हा. आणि परिवर्तनाची लढाई आहे. या परिवर्तनाच्या लढाईमुळे परिवर्तन अटळ आहे. सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतली तर अमोल भाऊ प्रचंड बहुमताने इथं संगमेर तालुक्याचा आमदार होईल असं मी या पंचकृषीच्या वतीने सांगतो. अशी जनभावना मी माझ्या वतीने ग्राहकांच्या आणि या सगळं पंचकृषीना, तळेगाव, वडगाव पान गण गट आणि सर्व गणगटच नाही तर सर्व संगमेर शहर आणि पूर्ण संगमेर तालुक्याच्या वतीनं तुम्हाला हा विश्वास देतो का इथं महायुतीच्या कामामुळं गोर गरीब जनतेच्या केलेल्या लाडक्या बहिणींचं सांगायचं राहिलं, त्यांना तिकीट फुकट. काय द्यायचं काय म्हणजे योजना, वयश्री योजना. आमच्या इथं सगळ्यात मोठा 40 वर्षाचा जो प्रश्न होता साहेब, आमचं गाव दुष्काळी होतं. इथं डाळिंबाला पाणी आम्ही विकत आणलं. 4 लाख डाळिंबाचे झाले तर 3 लाख रुपये पाण्याचेच व्हायचे. औषधाला 1 रुपये आमचे कष्ट फुकट होते. ते नंतरमुळे आमचा दुष्काळी पट्टा आज निळवंड्याचं पाणी आमचे देशाचे महामहिम पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या प्रेरणेनं आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अथक प्रतिसारामुळे या जिल्ह्याच्या भागाला वरदान ठरलेलं निळवंडे धरणाचं पाणी आज लोकांच्या शेतात पोहोचलेलं आहे. थोरात साहेबांचं ते तर मी जास्त बोलणार नाही. विरोध करण्यापेक्षा ज्यांनी आणलं ते सांगतो तुम्हाला. ज्यांनी काम केलं त्यांचं गुणगान घालं पाहिजे. आपण जसं पूर्वी म्हणत होतो ज्याची खावी उळी त्याची वाजावी टाळी, तर हा आमचा दुष्काळाचा आमचं गाव म्हणजे दुष्काळी. इथं पुरी देत नव्हते आम्हाला. इथं पुरी द्यायचं म्हणलं तुमच्या गावात काय म्हणजे खडकव पुरी द्यायचं, आमच्या पुरी खायचं काय हा प्रश्न होता. पण आता पोरं विचारा येतात एवढी असताना सुद्धा आमच्या इकडे आता लोक पाटाच्या काढायला पुरी स्थळ विचारा यायला लागली. आता मुली मिळत नाही, विकत मुली आणतात. आमच्याकडे आता मुलांना यायला चांगले दिवस आले त्याच्यामुळे. हो, ज्यांचे होणार त्यांचे लग्न होतील हा विश्वास देतो. आणि हे कामाची तुम्हाला इतकी आर्थिक पंतप्रधान आणि हे महायुती सरकारचं जे काम आहे ते अतिशय उल्लेखनीय काम आहे. फक्त जे व्यक्तित्व ज्यांना खटकतं तेच फक्त हे करणार आहे. बाकीचे आता दादागिरी दडपशाही आता हे जनता दाखवून देईल तुम्हाला येणार आहे. आता विधानसभेत नक्कीच 1 महिन्यामध्ये इथं महायुतीचा उमेदवार प्रचंड बहुमताने विजय होईल असा विश्वास मी सगळ्या जनसामान्याच्या वतीनं सांगतो. जनदानकाची ही धनशक्तीची विरुद्ध जनशक्तीची लढाई, याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत जनतेने निवडणूक हातात घेतलेली आणि अमोल भाऊ खताळ यांना आमदार केल्याशिवाय थांबणार नाही. सत्य लाईट सुद्धा आलेली आहे. भगवंताचा आणि देवांचा सुद्धा आशीर्वाद आहे. परिवर्तन अटळ आहे आणि कुठल्याही परिस्थितीत महायुतीचा जास्तीत जास्त जागा येऊन पुन्हा एकदा महायुती सरकार यावं. एकूण प्रतिक्रिया या गावातल्या प्रामुख्याने बघायला मिळतात. खरं तर मित्रांनो, संपूर्ण गावामध्ये आपण वेगळ्या भागामध्ये गेलोय, वेगळ्या चौकामध्ये गेलोय, चहाच्या दुकानावरती गेलोय. महत्वाचं म्हणजे
म्हणजे मंदिरा परिसरामध्ये गेलो आणि आता सध्याला दिवाळीची जिथं गर्दी असते त्या बाजारामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. पण प्रामुख्यानं बराच वर्ग त्या ठिकाणी विद्यमान आमदार थोरात साहेबांवरती नाराज असे चित्र बघायला मिळतंय. 40 वर्षामध्ये ज्या पद्धतीने या भागाचा विकास व्हायला पाहिजे होता, ज्या भागात हे गाव पुढे जायला पाहिजे होतं, त्या पद्धतीने हे गाव पुढे गेलं नाही किंवा संगमनेरचा त्या ठिकाणी विकास केला नाही, अशी चित्र किंवा अशी प्रतिक्रिया आपल्यासोबत बोलताना लोकांनी खास करून दिल्या. खरं एक वेगळा देखील गट भेटला की त्यांनी सांगितलं की हो थोरात साहेबांनी काम केलंय, निळवंड्याचं पाणी त्यांच्या माध्यमातून आणलंय. खरं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निळवंड्याचं पाणी कोणी आणलं हा प्रश्न अजून तरी त्या ठिकाणी संशोधनाचा विषय आहे. नेमकं निळवंड्याच्या पाण्याचं नेमकं कोणाचं आहे हे देखील खरं बघणं महत्त्वाचं आहे. पण विखे पाटलांनी किंवा महायुतीच्या लोकांकडून सांगण्यात की प्रामुख्याने हे काम भारतीय जनता पार्टीचं, महायुतीचं आणि प्रामुख्याने या भागात असलेले विखे पाटलांनी काम निळवंड्याचं केल्यामुळे कुठेतरी या भागामध्ये आम्हाला सुख समृद्धी त्या ठिकाणी प्राप्त झाले. त्यामुळे एकूण जरी या भागाला ग्राउंड रिपोर्ट बघितलं तरी विखे पाटलांनी किंवा महायुतीचं पारडं असं चित्र या भागातून बघायला मिळतंय. कॅमेरामॅन अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, निळवंडे.